इंदापूर तालुक्यातील बावडा या ठिकाणी आहे आणि जवळजवळ आपले या ठिकाणी उमेदजी कांबळे सेंट्रल ह्युमन राईटचे पदाधिकारी म्हणून आणि दुसरे कैलासजी झेंडे आपले ह्युमन राईटचे पदाधिकारी म्हणून काम करत आहेत. आणि त्यांनी सुरुवातीला पहिल्या प्रयत्नामध्ये म्हणजे या ठिकाणी परवाच जर फोटो बघितला तर भीमराव कांबळे नावाचे जे इथले सामाजिक कार्यकर्ते होते त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि केवळ स्पीड ब्रेकर नसल्यामुळं किंवा वाहनांना ब्रेक मारत नाहीत, वाहनं सुसाट जातात आणि या बाजूला सगळा म्हणजे इकडे जर बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि रहदारी जास्त आहे आपण बघू शकता. आणि या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्यामुळं आत्तापर्यंत 5 ते 7 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि हे गंभीर बाब आहे. आणि NHI या आमच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला आणि आज आम्ही इंदापूरला कार्यक्रम असल्यामुळं आमचे मार्गदर्शक आदरणीय विकासदादा रणजितजी सातपुते आम्ही सगळेजण आलो. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की ताकद कार्यकर्त्याच्या लेखणीमध्ये असते. ज्याचा ब्रेन आणि पेन सतत कार्यरत आहे त्याला 100% न्याय भेटतो. त्याचं उदाहरण म्हणजे आमच्या इथं उमेशजी कांबळे आणि कैलास झेंडे आणि आमचे संजय शिंदे, अपराजित सरवगो हे सगळेच त्यामध्ये काम करत होते. आणि या ठिकाणी आज स्पीड ब्रेकर बसलेले आहेत. मला वाटतं बावडा आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये 7 ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवावे अशी यांची मागणी आहे. आणि NHIनेही या गोष्टींची पाठपुरावा केला. NHIचे जे कोण हेड आहेत प्रकल्प अधिकारी जे आहेत आवटे साहेब त्यांनी या ठिकाणी तातडीनं यांना शब्द दिला होता 7 दिवसाच्या आत आपण या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवूया. आणि मला खरंच समाधान वाटतं की आज या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसलेला आहे. आणि त्याबद्दल तुमचं माझ्या वतीनं सेंट्रल ह्युमन राईट आणि सगळ्यांच्या दादाच्या सगळ्यांच्या वतीनं तुमचं धन्यवाद. कारण तुम्ही फार मोठं काम केलेलं आहे. असंच काम तुम्ही तुमच्या हातून करावं ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जरी आपल्याला काही प्रॉब्लेम असतील इंदापूर तालुक्यातले तर तुम्ही कांबळे उमेशजी कांबळे आणि कैलासजी झेंडे यांच्याशी संपर्क करा. निश्चितपणे तुमच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी सेंट्रल ह्युमन राईट 100% तुमच्या बरोबर असेल असं मी या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. NHIचं आणि आमच्या पदाधिकाऱ्यांचं तसेच बावडा पोलीस स्टेशन ग्रामपंचायत PWDने पण NOC दिल्या होत्या आणि सगळ्या NOC दिल्यामुळे त्यांनी अतिशय सुंदरपणे हा ड्राफ्ट तयार केला आणि आज या ठिकाणी स्पीड ब्रेकर झालेले आहेत. तर पुन्हा एकदा तुमचं थँक्यू, आभारी आहे. धन्यवाद.